नमस्कार अमरावती। अमरावती शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा पार पडला। यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच डॉक्टर BR देशमुख यांना डॉक्टर बाबासाहेब जीवन संघर्ष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। यासोबतच अनेक मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, खासदार बळवंत वानखडे, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, दैनिक विदर्भ मतदार चे मुख्य संपादक दिलीप इळतकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्य आयोजक किशोर बोरकर आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते। सामाजिक एकात्मता आणि प्रेरणादायी कार्याचा संदेश देणारा हा गौरव सोहळा अमरावतीकरांकरिता एक संस्मरणीय ठरला। नवरा मेला म्हणून मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते आमची देवसेना अहिल्यादेवी। नवरा मेला, मुलगा मेला, सासरा मेला, कुणाची वाट ते बघतात। 30 वर्ष घोड्यावर मान ठोकतोय आणि राज्यकारभार करतोय। माझं भाषण झालं, खाली आलो, एका तरुण पोरानं मला जोरदार मिठी मारली। पण हल्ली कुणी मिठी मारली की भीती वाटते। तर मी येडतेकर साहेब, मी निरागसपणे बोलतो, लोक का हसतात मला कळत नाही। शेवटी मिठी मारल्यावर सांगावं लागतं की वाटल्यास इंग्लिश बोलू नको पण मिठी मारू नको। मिठी मारली, मी त्याला म्हटलं अरे काय, सोडायलाच तयार नाही। नंतर मी बघतोय माझा खांदा ओला झाला होता। पोरगा रडतोय, म्हटलं का रडतोस? म्हणजे साहेब आतापर्यंत आमच्या कॉलेजमध्ये अनेक वक्ते येऊन गेले पण पहिल्यांदा म्हणे माझ्या जातीचा धनगर वक्ता आला। मला काही कळेच ना, म्हणजे असं का म्हणतोय? म्हटलं मी धनगर असायला माझी हरकत नाही पण मी आहे असं तुला का वाटलं? म्हटलं साहेब तुम्ही अहिल्यादेवींबद्दल काय बोलला? म्हटलं मग आपला माणूस असल्याशिवाय कोणी एवढं पोट तिरकीने बोलत नाही। ही जी आपली अडचण आहे आणि म्हणून मी म्हटलं की नव्या पिढीला जाती धर्मांच्या पलीकडचे नेते समजले पाहिजेत। आयडिया ऑफ इंडिया काय आहे ती कळाली पाहिजे। भारत काय आहे? अरे सोपं नव्हतं इथपर्यंत हा देश आलाय ना। म्हणजे मी तुम्हाला सांगतो महिलांनो, तुम्ही तर अक्षरशः आज ज्या काही इथपर्यंत आलेले आहात त्या केवळ आणि केवळ या संघर्षामुळे। एक वेळ पुरुषांनी वाट सोडली तरी बेहतर, पण महिलांनी मात्र याच वाटेने गेलं पाहिजे, कारण ही वाट प्रशस्त केली ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांनी, ती वाट लक्षात घेतली पाहिजे। सोपं नव्हतं, हा संघर्ष इतका कठीण आहे। बाबासाहेबांचं आयुष्य हे एवढं प्रेरणादायी आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही कठीण प्रसंगातून जात असाल, फक्त बाबासाहेबांचं आयुष्य जर तुम्ही स्मरण केलं, बाबासाहेबांचं चरित्राचा तुम्ही अभ्यास केला तर कितीही कठीण परिश्रम, कितीही कठीण परिस्थितीतून तुम्ही अतिशय इझी पद्धतीने किंवा लिहिल्या तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकाल। एवढंच मी या ठिकाणी वैयक्तिक अनुभवातून आणि अशा लाखो लोकांच्या, करोडो लोकांच्या अनुभवातून मी आपल्याला सांगू इच्छितो। आपल्याकडे एक अतिशय फेमस गीत आहे की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, आणि ही जी कोटी कुळांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चिरकाल टिकेल आणि आपल्या देशाचं जे फाउंडेशन राहील अशा पद्धतीचं संविधान हे भारताला दिलं। आणि मित्रांनो, मला हे सांगायला अतिशय आनंद होतो की आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला जे स्वातंत्र्य झालेले देश आहेत, मग ते पाकिस्तान असो, श्रीलंका असो, बांगलादेश असो, आपल्या मागे पुढेच ते स्वतंत्र झालेले आहेत, पण त्या देशामध्ये आज यादवी पसरलेली आहे, त्या देशामध्ये आज अराजकता आहे, पण भारत देशामध्ये अतिशय सर्वजण सुखाने नांदतात, एक स्थैर्य त्या ठिकाणी भारत देशात आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे बाबासाहेबांनी जे बनवलेलं संविधान आहे, जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या पिलर्सवर ते जे संविधान आपलं आहे, त्याच्याच मुळे आपला भारत देश आज म्हणजे एक प्रकारे संघटितपणे आपण सगळ्या समोर आलेलो आहे। आज आपण स्वातंत्र्यामध्ये तर अतिशय पुढे आपण आलेलो आहे, व्यक्ती स्वातंत्र्य वाढत गेलेलं आहे, पण बंधुत्व आणि समता याच्यामध्ये आपल्याला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे। आणि तेव्हा कुठे जे 2047ला आपण जे विकसित भारताचे स्वप्न माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे, ते सुद्धा गाठण्यासाठी जर आपल्याला मेहनत करायची असेल तर त्याचा मूळ विचार
आपल्याला बाबासाहेबांच्या लिखाणातून आणि बाबासाहेबांच्या संविधानातूनच मिळेल असं मला या ठिकाणी वाटते. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जी संस्था स्थापन केली त्याचं काम त्यांच्यानंतर या संस्थेचे 5, 6, 7 अध्यक्ष होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या परीनं योगदान देऊन ही संस्था आजच्या परिस्थितीमध्ये या स्थितीमध्ये आणली. मी हर्षवर्धन देशमुख म्हणून काही केलं नाही. आज जो सत्कार होतोय तो हर्षवर्धन देशमुखाचा नसून डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावांनी स्थापन केलेल्या संस्थेचा आहे असं जर मी म्हटलं तर ते वावगं होणार नाही. यामध्ये सर्वांचं योगदान आहे. या प्रसंगी आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जो उपस्थित आहे, आमची कार्यकारिणी आहे. तसं बघितलं यापूर्वी 2-3 वर्षापूर्वी पीपल्स एज्युकेशन संस्थेने सुद्धा संस्थेचा सत्कार केला होता आणि मला मुंबईला बोलवून तो सत्कार स्वीकारावा लागला. ते काम योगायोग आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा आशीर्वाद आहे की त्यांच्या आशीर्वादामुळं निष्पन्न झालेली, निर्माण झालेली आणि आता वटवृक्ष म्हणून उभी असलेली संस्था ज्याला त्याला आज आवडतं आहे. हे प्रेम आपलं जे काही भाऊसाहेबांवर आहे त्या प्रेमाचे हे पारितोषिक प्रचिती आहेत. एवढंच या प्रसंगी बोलतो. हिंदू मुस्लिम पोरगा पोरगी एकमेकावर प्रेम करत असले तरी यांना त्यात लव जिहाद दिसतो. या घटनेला ज्यांनी घटनेवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे, निरपेक्षतेची शपथ, त्या निरपेक्षतेच्या शक्तीला कुचकमी ठरवण्याचं काम सध्या या देशात होत आहे. असे लोक या देशात पैदा झालेले आहेत ज्यांना बायको सांभाळता येत नाही, ते देश सांभाळत आहेत. गृह खात्याने ज्याला तडीपार म्हणून घोषित केलं तो तडीपारा आता गृह खात्याचा कारभार करत आहे. त्यामुळे घटनेचा खरा अर्थ समजवायचा असेल, बेमालूमपणे घटनेला नख लावण्याचे कारस्थान सुरू आहे. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांच्या विचारावर जर आपण चाललो तर खऱ्या अर्थानं आपल्याला घटना कळेल. संस्था करते आणि म्हणून आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देण्याचा आम्ही निवड केलेली आहे. त्यावर साहेबांनी आमचंही सुद्धा अनुमोदन दिलं. असे हर्षवर्धन देशमुख साहेब आहेत. दुसरे एक व्यक्ती आहेत ज्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सगळ्यांची चांगल्या प्रकारे सेवी केल्या. इथं जे ज्येष्ठ आहेत ज्यांचं वय 60च्या जवळपास आहे ते सगळे त्यांना ओळखतात. सगळ्या कार्यक्रमात ते सहभागी असतात. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मनमिळावू असे व्यक्तिमत्व ते आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर B.R. देशमुख साहेब.